आता या आकृतीमध्ये तुम्हाला काही सरळ दिसत नाही तीन की जे आपण एकामेकाची विरुद्ध काढू. तीन दिसत आहे का याच्यात? नाहीये. मग मला एक सांगा, यांनी प्रश्न असा केला आहे की ए, हे बघा काय म्हणला, ए वर्णाच्या समुपृष्ठावर म्हणजे विरुद्ध समोरच्या पृष्ठावर काय येईल. मग मला एक सांगा, याच्यामध्ये समजा मी हा एक डायस काढतोय, याच्यावरून तुझ्या लक्षात येईल. परत इथे मी ए काढतो, याच्या विरुद्ध बाजू इथे आहे मागे. येते का लक्षात तुमच्या? याची विरुद्ध बाजू काय? मागे आहे. मला सांगा, जे काही इथे ए दिसत आहे याचा कुठला भाग शेवटच्या किंवा मागच्या याला लागलेला आहे? कोणता भाग लागलेला आहे? तर कोणताच भाग लागलेला नाही. जसं मला सांगा, मागे जर समजा एखादा आपण समजा बी आहे असं गृहीत धरू, काय बी आहे, तर मला सांगा ए ची बी ला बाजू लागते का? बी नाही. ए ची बी ला इकडून कॉर्नर लागत आहे का? नाही. इथून बाजू लागत नाही, इथून कॉर्नर लागत नाही, बाजू लागत नाही, कॉर्नर लागत नाही, बाजू नाही लागत आणि काहीच लागत नाही. त्याला लागतो का? नाही. मग आता यांनी काय म्हटलं प्रश्न ए, काय म्हटलंय ए. मग आपण इथे काम करून सगळंच काढून घेऊ, अडचण नाही. मला एक सांग, हे बघा हा सी पहिले बघू आपण. सी, हा सी याला कॉर्नर लागत आहे. सीचा विरोधक हा असेल का? नसणार. कॉर्नर नाही लागला पाहिजे आणि बाजू पण नाही. सी ची बाजू याला लागत आहे, हा असेल का सीच्या विरोधक? नाही. सी ची बाजू याला लागत आहे, सीचा कॉर्नर याला लागत आहे. याचा अर्थ सीच्या विरुद्ध कोण असेल? झालं क्लिअर? येते का लक्षात? आता याच्या व्यतिरिक्त आपण काय काढला आता? सीच्या विरुद्ध कोण काढला? बी. आता मला एक सांगा, आपण ए च्या विरुद्ध काढू. कोणाच्या? सॉरी डी च्या पहिले काढू, नंतर शेवटी ए च्या काढू, म्हणजे सर्व मिळते आपल्याला. आता मला एक सांगा, हे बघा डी ची बाजू याला लागली, डी चा कॉर्नर याला लागलाय, डी ची बाजू याला लागली, डी चा कॉर्नर याला लागलाय, म्हणजे डी ची विरुद्ध कोण? क्लिअर? येते लक्षात? मग आता एकच तो उरला रे. काय उरला? ए आणि काय? एफ. मग आता सर्व लिहून देतोय पाहिजे. निघाले का सर्व विरोधक? सांगा. हा, कशाचे? ए सोबत ए च्या विरोधक कोण होता? डी. डी चा कोण? ई. आणि ए चा कोण? सर्व उत्तर सापडलं तुम्हाला. आपला प्रश्न एच आहे. उत्तर काय तुमचा? या. कळत आहे का? थोडी संकल्पना आहे, ते जर लक्षात घेतली तर येऊन जाते तुम्हाला व्यवस्थित. विरुद्ध असलेल्या आकड्याला, अक्षराला नाही बाजू लागत, नाही कॉर्नर लागत, लक्षात घ्यायचं आहे.